वारा इथं आमच्या इथं धनुष्यबाण होय खरं आहे. गावात वातावरण इथं नामदार प्रकाश आंबेडकर. विजय हा त्यांचा. चांगलं सहकार्य त्याने आमच्या बी गावाला केलेलं आहे अकनूरमध्ये कोराडे साहेबांनी. होय, खोराडे वहिनींचा वारसाच आहे, कामाचा वारसा. ज्यावेळी अन्न खायला मिळत नव्हतं त्यावेळी शिवाजीराव खराटेंनी ह्या अकनूर गावासाठी बरेच लोक कामावलं लागले. दोन्ही उमेदवार अतिशय सक्षम आहेत, चांगले आहेत, सुशिक्षित आहेत. आमच्या बाजूने लागणार धनुष्यबाण आणि घड्या. या जिल्ह्याचे नेत्याने आमचे नेते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी या दोन्ही उमेदवारांना चांगला मोठा आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्यामुळे या दोघाही उमेदवारांना मोठी ताकद लागणार. इथं सुरेश चौगुले, पूजा खोराटे आणि नंदकिशोर सूर्यवंशी हे एक 100% मत विजय होणार. नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीची रणधुमाळी दाखवतोय आणि प्रत्येक तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये जातोय, तिथल्या गावामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. तिथले जे काय उमेदवार उभारलेले आहेत त्यांच्या कामाचा आढावा आहे का, तिथले काम करतात का आणि काम करतील का, याचा संपूर्ण आढावा आपण घेतोय. आज आपण राधानगरी तालुक्यातील सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येणारं अकनूर हे गाव, या अकनूर गावात आलेलो आहे. या अकनूर गावातले जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वारं कुणाचे आहे, कुणाची हवा आहे ते. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, माहित आहे का? हो, माहीत आहे. माहित आहे. काय गावात वारं काय, कोणाचं वातावरण आहे? वारा इथं आमच्या इथं धनुष्यबाण जास्त घड्याळ दोन फास्ट पण घड्याळ आहे. हो. बर, कोण कोण उमेदवार आहे? इथं पंचायत समितीला सुरेश चौगुले नरतोडेचे उभा आहेत, घड्याळ चिन्ह आहे त्यांचं. बर. आणि खोराडे मॅडम आहे त्यांचं धनुष्यबाण जिल्हा परिषदला त्या उभा आहेत. बर, दोन उमेदवार आहेत का सक्षम? दोन्ही उमेदवार अतिशय सक्षम आहेत, चांगले आहेत, सुशिक्षित आहेत हं. आणि त्यांनी काम केलेलं आहे. सुरेश चौगुल्यांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे या भागामध्ये, पंचायत समिती मतदारसंघामध्ये. कुठलीही सत्ता किंवा कुठले हे नसतावे त्यांनी स्वतःच्या याच्यावरती फंड आणून बऱ्याचशा गावामध्ये त्यांनी कामं केलेले आहेत. अकनूरमध्ये असेल किंवा पंचायत समिती पूर्णपणे सरवडे पंचायत समितीमध्ये त्यांनी कामं केलेले आहेत, भरपूर निधी आणून कामं केलेले आहेत. तसेच खोराडे साहेबांच्या बोलायला झालं तर त्यांनी भरपूर कामं त्यांचे बरेचसे राजकीय वारसा त्या घराण्याला आहे. काय त्या खोराडे घराण्याचं बरंचसं अकनूर गावावरती बरंचसं चांगलं सहकार्य त्यांनी आमच्या बी गावाला केलेलं आहे अकनूरमध्ये खोराडे साहेबांनी. हो. पण आता त्या दोन उमेदवारांच्या विरोधात जे दिलेले उमेदवार आहेत पलीकडे, हां. ते पण जरा तगडा आहे. मग तगडा आहेत म्हणजे ह्यांची ताकद लागणार का? हो, 100% लागणार. इथं या जिल्ह्याचे नेत्याने आमचे नेते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी या दोन्ही उमेदवारांना चांगला मोठा आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्यामुळे या दोघाही उमेदवारांना मोठी ताकद लागणार. बरं, मग आता अकनूरकरांचा निकाल जरा सांगा, काय कुणाच्या बाजूला आणि कुणावर गुलाल पडणार? मग इथं अकनूरमध्ये जास्तीत जास्त धनुष्यबाण आणि घड्याळ या दोन्ही चिन्हांना भरपूर मतदान या ठिकाणी अकनूरमध्ये होणार आहे. मग काय म्हणाले, धनुष्य बांधवान घड्यावर पडणार म्हणतात, हे खरं आहे काय? होय खरं आहे. अकनूरमध्ये आम्ही आंबेडकर साहेब आणि हे सुरेश चौगुले काय आणि शिवाजीराव खोराटे साहेब त्यांच्यापासून इथं वारसा चालू आहे. आणि अकनूर गावावरती शिवाजीराव खोराट्यांचं प्रेम आहे सुरुवातीपासूनच. आणि त्यांचाच वारस म्हणजे विठ्ठलराव शिवाजीराव खोराटे यांचं पण त्याच्यावरती आमच्या गावावरती प्रेम आहे. आणि आत्ताची जी पूजा कपिल खोराटे ही जी उमेदवार आहे, अगदी ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, ती सक्षम आहे. आणि या अकनूर गावामध्ये जास्तीत जास्त त्यांना आम्ही मतदान देणार आहे. पण आता त्यांच्या विरोधात जे दिल्यात ते पण जरासं तगडा आहे, त्यांची ताकद पुरणार नाहीत असं म्हणतात. नाही, ताकद बघायची. आता ते किती 9 तारखेला त्याचं हे करणार आहे. हां, 9 तारखेला निकालणार. अकनूर गावामध्ये आम्ही किती मतं देतो हे त्यावेळी करणार. किती मतदान होणार? 60-70% दरम्यान आम्ही मतदान घेणार. होय 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 खरंच काय? होय. पण त्यांची पण म्हणा इथं जरा म्हणू देत की आमच्याकडे आता कसं पालकमंत्र्यांचा गट आहे, बर TP साहेबांचा गट आहे, बर खोराडे साहेबांचा गट आहे. आणि हे तिन्ही गट आम्ही एकत्र असल्यामुळं या ठिकाणी त्यांनी काय एवढं हे करायची गरज नाही. पालकमंत्र्याचं एवढं काम चांगलं आहे की त्या कामाच्या ह्याच्यावरतीच खोराडे साहेब जनता दल जरी असले त्या कामाच्या ह्याच्यावरती ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. बर, काय कामं झालेत का गावात? भरपूर झाल्यात काम. काय झाले का दुसरं सांगा बघू, काय झाले कामं, काय कामं झाले? आता शिवाजी खोराड्यांची जी सून होती त्यावेळी आमचं या ठिकाणी रस्त्याचं वगैरे काम केलेलं आहे. आणि आता हे सुरेशराव चौगुले आहेत, हे ह्याचे रस्ते आहेत किंवा आता हा हायमॅक्स दिवा आहे
हा म्हणजे ह्याच्या पलीकडे हे आंबेडकर साहेबांनी लावलेला आहे. बर त्याच्या पलीकडे आहे तो सुरेशराव चौगुलेने आणलेला आहे. बर आणि आता या ठिकाणी जो वरचा ह्याचा खडीकरणचा रस्ता झाला आहे म्हणजे आरसीसी रस्ता बर ते सुरेश चौगुलेने केले. नाही म्हटलं मला 26 लाखाच्या वरती यांनी तिथं निधी आणलेला आहे. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नव्हती, सदस्य कुठले नव्हते, बर तरी पण बर एवढं त्यांचं काम आहे, उल्लेखनीय काम आहे. सगळे एवढी यादी वाचून दाखवली असा विकास कामाची, मग आता निवडणुकीला निकाल सांगून टाकाय की कुणाच्या बाजूला लागेल? आमच्या बाजूने लागणार धनुष्यबाण आणि घड्या दोन्ही पण. दोन्ही पण. आजचा जर हे पाहता पंचायत समितीमध्ये हम्म. सुरेश चौगले साहेब यांचं विकासात्मक काम आहे बर आणि प्रगतशील आणि विकासाचं दृष्टिकोन जर विकासाची गंगा जर आणायची असेल हं. तर सुरेश चौगले साहेब आणू शकतात पंचायत समितीचे. बर आणि जिल्हा परिषदला कोण उमेदवार आहे? जिल्हा परिषदला पूजा कपिल खोराटे आहेत. खोराटे वहिनी आहेत. बरं. वहिनी. काय दोघांचं काही या उमेदवारांचं काम आहे का हो? होय, खोराटे वहिनींचा वारसाच आहे, काय कामाचा वारसा आहे. पूर्वीपासून त्यांच्या ह्याच्यापासून जे खोराटे साहेबांचं जे आहे काम हम्म. त्यांचं 100% त्यांच्या पत्त्यावरती पडणार सोन्याच्या. त्यांच्या पत्त्यावर पडणार बरोबर आहे, पण पलीकडे त्यांच्या विरोधात दिल्यात ती तगडी दिल्यात. तगडी झुंज आहे, परंतु विजय हा त्यांचाच असं वाटतोय. आणि चौगले साहेबसुद्धा पंचायत समितीचे इथून पाठीमागं आणलेल्या सगळ्या विकासाची गंगा आहे ते त्यांनी खेचून आणलेली आहे. बर मग आता अखनूरकरांनी तुम्ही काय ठरलायचा, कुणाला निवडून द्यायचं ठरलाय का? अकनूर आता सध्या परिस्थितीत की चौगले साहेबांना निवडून द्यायच्या नादात आहेत सगळे. बर आणि इकडे जिल्हा परिषदला? जिल्हा परिषदेला सुद्धा पूजा खोराटे साहेब वहिनीने आमची निवडून देणार. बर आता निकाल सांगून टाका 9 तारखेचा, मग पुन्हा गुलाल पडणार आता. निकाल आता तुमच्या पुढ्यातच. मी म्हणतो काय आम्ही एवढी माणसं नाही की ही माणसं कमी आहेत, बर परंतु अनेक लोकांच्याकडून तुम्ही जाऊन आला असणार, बर तर निकाल हा ह्या युतीच्या सरकारचाच होणार. मामा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या माहिती आहे काय? हाय काय माहित आहे? हाय की. बरं काय गावात वातावरण काय आहे? गावात वातावरण इथं नामदार प्रकाश आंबेडकर, हं. सुरेश चौगले, बर पूजा खोराटे बर यांच्यासाठी गावात चांगला प्रतिसाद आहे. हं. नामदार कार्यसम्राट नामदार प्रकाश आंबेडकर हम्म, हम्म. यांचा सर्वसामान्याशी जिव्हाळ्याचा संबंध असल्यामुळं हं. ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांचंही हे बरं आता तिने जे ते- उमेदवार दिल्यात गेले हां ते उमेदवार सक्षम आहेत का हो? हे उमेदवार सुशिक्षित असून हं. सुरेश चौगले माणूस हं. सुरेश चौगले हे उमेदवार म्हणजे विकासाच्या कामात एक नंबर आहेत. बरं आता त्याच्या- खोराटे वहिनीचं आणि चौगले साहेबांचं इथे येणं होतंय का हो? कुठं इथे गावात गाव येते गावात यायसाठी हं. कैलासवासी शिवाजीराव खोराटे हम्म. यांच्या आशीर्वादावर हं. त्यांनी जे माणसांच्या रोजगारांचे साधन ज्यावेळी अन्न खायला मिळत नव्हतं त्यावेळी शिवाजीराव खोराटेंनी ह्या अकनूर गावासाठी बरेच लोक कामाला लावलेत. बरं परत त्यांचे सासरे विठ्ठलराव खोराटे यांनी महाराष्ट्रात एक नंबरला तालुका संघ म्हणून सहकारात एक नंबरचा महाराष्ट्रात संघ चालू आहे. ह्या संघाच्या माध्यमातून किंवा कुणावर अन्याय न करता ह्याच्यासाठी त्याने माणसांचा पाठिंबा भरपूर आहे. पण आता ते खोराटे वहिनींच्या आणि तुमच्या चौगलेंच्या विरोधात जे आता दिल्यात उमेदवार ती तगडे आहेत की, मग यांचा टिकाव लागणार का हो? टिकावं लागणार की लागणार, जनताच त्यांच्या पाठीशी आहे. नामदार प्रकाश आंबेडकरांची ताकद आणि नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी योजना चालू केल्यामुळं ज्याने बायकोला 10 रुपये बाजारला देत नव्हते ते शिंदे साहेबांनी महिन्याला बायकांच्या खात्यावर 1500 रुपये द्यायला लागले. त्याच्यामुळं बायका स्त्रीवर्गांचं मत अधिक तरुणांचं मत आणि देशात महायुतीचं सरकार राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात भलवण्याचं काम झाले. बरं. इथून मागं कुठल्याही माणसाला कुठल्याही रूपात कुठलीही योजना मिळत नव्हती. आज सर्वसामान्य माणसांनी सगळ्या योजना मिळाल्या. बरं आता ह्या सगळ्या विकास कामं सांगायचा, योजना सांगायचा, मग आता 9 तारखेला निकाल लागणार आहे, तो काय काय लागणार जरा निकाल सांगा. ह्यो निकाल लागणार इथं सुरेश चौगले, हं. पूजा खोराटे हं. आणि नंदकिशोर सूर्यवंशी हं. हे एक 100% मत विजय होणार.